नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर स्टेट बोर्डचे निकाल, जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे निकाल नुकतेच लागलेले आहेत आणि याआधीच आपल्याला माहिती आहे की सीबीएसई किंवा आयसीएसई बोर्डचे निकालही लागलेले आहेत. तेव्हा या निकालानंतर ज्या बोर्ड इलिजिबिलिटी पर्सेंटेजवरनं पालकांचं जे कन्फ्युजन होत आहे, ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालानंतर आपल्या ऍडमिशनसाठी आपली पात्रता माहिती करून घ्यायची आहे, हा व्हिडिओ अशा सर्व विद्यार्थ्यांनी पालकांसाठी उपयुक्त असणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि यानंतर काही क्वेश्चन किंवा डाऊट असेल तर ते आम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्ही विचारू शकतात. तर सर्वप्रथम आपण बघूया की बोर्ड पर्सेंटेज म्हणजे ज्याला आपण ग्रुपिंग म्हणतो, ती नेमकी ग्रुपिंग म्हणजे काय. ग्रुपिंग म्हणजे काय असतं की आपल्याला जे आपल्या मेडिकलसाठी किंवा इंजिनिअरिंगसाठी स्टेट बोर्डमध्ये जे मिनिमम मार्क्स आपल्याला हवे असतात त्याला आपण ग्रुपिंग म्हणतो. तर मेडिकलसाठी यामध्ये पीसीबी कन्सिडर केलं जातं आणि इंजिनिअरिंगसाठी यामध्ये पीसीएम. पण पीसीएम मध्ये पण एक वेगळा प्रकार असतो, आपण पुढे बघूया. पण मेडिकलसाठी तरी आपण इथे बघू शकतो की स्टेट बोर्डमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या 3 विषयाचे मार्क्स मोजले जातात. तर हे मार्क्स मोजले असताना जे काही पर्सेंटेज क्रायटेरिया आहेत ते हे टोटल मार्क्सच्या समवरती आपल्याला एक क्रायटेरिया डिफाईन केलेला असतो. त्यामध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल मार्क्स कमी जास्त असले तरी चालतात. तुम्ही 3 विषयामध्ये पास असणं गरजेचं आहे, पण एखाद्या विषयामध्ये कमी असेल, एका विषयामध्ये जास्त असेल, जे काय ठरलेलं पर्सेंटेज आहे ते तिन्ही विषयाच्या टोटलचं पर्सेंटेज आपल्याला कन्सिडर करायचं आहे. ओके, ते आपण बघूया पुढे नेमकं कशा प्रकारे असणार आहे. यामध्ये बघा, तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथचे मार्क्स आपल्याला मोजायचे आहेत. तर आपण सर्वात पहिल्यांदा बघूया की एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस किंवा जे मेडिकल कोर्सेस जे मेजॉरिटी प्रमाणामध्ये आहेत, तर या कोर्सेससाठी काय मिनिमम एलिजिबिलिटी आपल्यासाठी लागते. जर तुम्ही ओपन किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये असाल, आता काही जण म्हणतील की आम्ही एससीबीसी मध्ये आहेत, आम्ही मराठा आहेत. तर बघा, जर तुम्ही मराठा जरी असाल तर मराठा ही सध्या महाराष्ट्रामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये मोडली जाते आणि हे आपण महाराष्ट्रासाठीचे आता नियम आपण बघतोय. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये ओपन किंवा ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये जर आपण असाल तर आपल्याला बोर्डच्या एक्झाम मध्ये 3 विषयामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयामध्ये 50% मार्क्स म्हणजे टोटल 150 आउट ऑफ 300 मार्क्स असणं गरजेचं आहे. यामध्ये फिजिक्समध्ये जर तुम्हाला कमी असतील, केमिस्ट्रीमध्ये कमी असतील, बायोमध्ये जास्त असेल, तर 50% प्रत्येक विषयामध्ये असायची गरज नाहीये. टोटल 3 विषयाचे मिळून 150 मार्क्स असणं गरजेचं आहे. एकही मार्क कमी असेल तर तुम्हाला या नियमानुसार, या पात्रतेनुसार महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस किंवा इतर हे जे लिस्टेड बीएचएमएस बीएमएस कोर्सेस आहेत यामध्ये ऍडमिशन मिळत नाही. इतर फिजिओथेरपी सारख्या कोर्सेसला तुम्हाला जिथे बोर्डाची अट नाहीये तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळू शकतं. रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये काय येतं महाराष्ट्रामध्ये? ओबीसी, NT1, NT2, NT3, एसबीसी, व्हीजे, एससी, एसटी ह्या सगळ्या ज्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी पीसीबी मध्ये 40% म्हणजे टोटल 3 विषयामध्ये 120 मार्क. परत की तुम्हाला कुठल्या विषयात कमी आहे, कुठल्या विषयात जास्त आहे याने फरक नाही पडत. तिन्ही विषयामध्ये पास असणं गरजेचं आहे आणि तिन्ही विषयामध्ये मिळून 120 मार्क्स असणं किमान तुम्हाला गरजेचं आहे जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये या कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं असेल. आता जर डिसेबिलिटी मधला कॅन्डिडेट असेल तर त्यासाठी हा क्रायटेरिया 45 म्हणजे टोटल 135 मार्क्स आहे. ओके, खालचा जो पॉईंट तो मी ऑलरेडी कव्हर केला आहे की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे मार्क्स तुम्हाला मेडिकलसाठी मोजावे लागतात. ओके, पुढचा क्रायटेरिया आपण बघूया की एम्स मध्ये जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल, जे काही विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स पडलेले आहेत, तेव्हा एम्स साठी एक वेगळा क्रायटेरिया आपल्यासाठी लागतो, तो म्हणजे 60%. ओके, त्या 60% मध्ये लक्षात घ्या, तुमचं टोटल मार्क्स जास्त मॅटर करत नाहीत, पण तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश ह्या 4 विषयामध्ये मिळून 60% मार्क असणं गरजेचं. म्हणजे टोटल या 4 विषयामध्ये तुम्हाला 400 पैकी 240 मार्क्स असणं गरजेचं आहे. जर तुम्ही जनरल किंवा ओबीसी, म्हणजे आता जनरल, ईडब्ल्यूएस, ओबीसी, आता एम्स ही सेंट्रल लेवलची काउन्सिलिंग असते, त्यामध्ये जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी या तिन्ही कॅटेगरीला तुम्हाला 60% ह्या 4 विषयामध्ये मार्क्स लागतात. यामध्ये इंग्लिश विषय देखील इन्क्लूड आहे. जर तुम्ही एससी आणि एसटी मध्ये असाल सेंट्रली तर तुम्हाला 50% म्हणजे 400 पैकी 200 मार्क असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही पीडब्ल्यूडी कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 45% म्हणजे 400 पैकी 180 मार्क असणं तुम्हाला गरजेचं आहे. तर तुम्ही एम्सला जनरल, ओबीसी, एससी, एसटी किंवा पीडब्ल्यूडी कॅटेगरीतून ऍडमिशन घेऊ शकता. ओके, पुढे आपण बघूया आता नेमकं इंजिनिअरिंग. तर जे कोणी विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रामध्ये ज्यांना इंजिनिअरिंग करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी नेमके काय काय क्रायटेरिया लागणार आहेत, तर त्यामध्ये आपण बघू शकतो की पीसीएम म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग करायचं आणि जर तुम्ही ओपन, फक्त ओपन, याच्यामध्ये ईडब्ल्यूएस किंवा बाकी कुठल्याच कॅटेगरीचा उल्लेख नाहीये, जर तुम्हाला ओपन कॅटेगरी मधून इंजिनिअरिंग ऍडमिशन घ्यायचं असेल तर ही लिमिट आता गेल्या 2-3 वर्षापासून कमी करण्यात आलेली आहे. तर 45% इन पीसीएम
म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ मध्ये 135 मार्क्स 300 पैकी तुम्हाला असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरी, यामध्ये आता ईडब्ल्यूएस पण आली, मेडिकल मध्ये ओपन आणि ईडब्ल्यूएस चा एक ग्रुप आहे, इंजिनिअरिंग मध्ये बाकी सगळ्या कॅटेगरीचा एक ग्रुप आहे, फक्त ओपन मध्ये ओपनच कॅटेगरी येते. तर रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये ईडब्ल्यूएस, ओबीसी, NT1, NT2, NT3, SBC, SC, ST या सगळ्या कॅटेगरीचा समावेश होतो. जर तुम्ही यापैकी कुठल्याही कॅटेगरीमध्ये असाल आणि आपल्याला जर इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर आपल्याला 40% मार्क्स असणं गरजेचं आहे पीसीएम मध्ये 300 पैकी. म्हणजेच आपण 120 मार्क्स आपल्याला पीसीएम मध्ये असणं गरजेचं आहे. सेम पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट साठी पण सेम क्रायटेरिया आहे, तुम्हाला 40% मार्क्स पीसीएम मध्ये असणं गरजेचं आहे. पण आता इंजिनिअरिंगच्या पीसीएमचे मार्क्स मोजताना नेमके कसे मोजले जातात, तर यामध्ये एक रिलॅक्सेशन आपल्याला मिळतं. त्यामध्ये बघा, इंजिनिअरिंग करताना फिजिक्स आणि मॅथ्स आपल्याला कंपल्सरी सब्जेक्ट असतात. त्यासोबत आता तुम्हाला जर तुमचं क्रायटेरिया पीसीएमनी जर कंप्लीट होत नाहीये तर तुम्ही फिजिक्स आणि मॅथ सोबत, इथे तुम्ही बघू शकता, फिजिक्स आणि मॅथ सोबत केमिस्ट्री ऐवजी हे जे काही विषय दिलेले आहेत या विषयापैकी कुठलाही एक विषय तुम्ही घेऊ शकतात आणि तुमचं ऍग्रिगेट एवढे येते का बघू शकतात. म्हणजे त्यामध्ये केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी. आता बघा, तुम्ही पीसीएम स्टुडंट आहात पण जर तुमचं बोर्डामध्ये जनरल ग्रुप आहे तर तुमच्या बायोलॉजी मार्क्सने देखील तुम्ही इंजिनिअरिंगची पात्रता मिळवू शकतात. किंवा टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक्स सारखा सब्जेक्ट आपण मोजतो, 200 मार्काचा हा विषय असतो. कुठल्याही प्रकारचा व्होकेशनल सब्जेक्ट ज्यामध्ये 200 मार्क त्या सब्जेक्टला आपण व्होकेशनल सब्जेक्ट म्हणून कन्सिडर करतो. कम्प्युटर सायन्स, IT, इन्फॉर्मेटिक प्रॅक्टिस, ऍग्रिकल्चर, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑन्टरप्रिनरशिप सब्जेक्ट, ह्यापैकी कुठला पण एक विषय, केमिस्ट्री ऐवजी आपण हा कुठल्याही एका विषयाचं टोटल कन्सिडर करू शकतो. विषय जर 200 मार्काचा असेल तर त्या टोटल आपल्याला 100 मार्कामध्ये कन्वर्ट करायचे आणि या तिन्हींचं मोजायचे आणि त्या तिन्हीचं मोजून आता इथे एक रिलॅक्सेशन तुम्हाला मिळतं, ते म्हणजे 135 तुम्हाला नाही येत पण 134 होत आहेत तरी देखील तुम्ही पात्र होतात. इथं जर 120 तुमची एलिजिबिलिटी, पण या तिन्हींचं टोटल म्हणजे 119 होते तरी देखील तुम्हाला इंजिनिअरिंगला पात्रता मिळते. ओके, ही झाली महाराष्ट्रात तुम्हाला इंजिनिअरिंग करण्याची पात्रता स्टेट बोर्डवरची. आता जे विद्यार्थी IIT NIT मधनं इंजिनिअरिंग करू पाहतायत त्यांच्यासाठी कोविड पासूनच हे नियम आहेत. कोविडच्या आधी पण हे नियम होते पण रिसेंटली थोडे नियम शिथिल करण्यात आले होते. त्यामध्ये तुम्ही आता बघू शकता की जर तुम्हाला IIT NIT IIIT आणि GFT मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर सर्व कॅटेगरी म्हणजे ओपन, EWS आणि OBC या सर्व कॅटेगरीसाठी टोटल 75% ऍग्रिगेट मार्क्स, म्हणजे तुमचे टोटल विषयाचे मार्क्स 75% असणं गरजेचं आहे. मग ते 5 विषयाचे असतील किंवा 6 विषयाचे असतील. जर तुम्ही SC ST मध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 65% टोटल मार्क्स असणं तुम्हाला गरजेचं आहे. आता यामध्ये एक वेगळा क्रायटेरिया आपल्याला दिसतो, तो म्हणजे टॉप 20%. जर तुमचा हे क्रायटेरिया फुलफिल होत नाहीये तर तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह बोर्डमध्ये टॉप 20% मध्ये जर तुम्ही येत असाल, तुमच्या बोर्डचा जो निकाल लागतो, तर जेवढी काही बोर्डची एक्झाम मुलांनी दिली असेल त्यातल्या पहिल्या 20% मुलांमध्ये जर आपण येत असू तर त्यात देखील तुम्हाला पात्रता देण्यात येते. तर टॉप 20% बोर्ड वाईज काय असतं ते आता जेव्हा हळूहळू बोर्डचे निकाल लागतात, रिस्पेक्टिव्ह बोर्ड आपले डिक्लेअर करतं. आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डाने अजून डिक्लेअर केले नाही आहेत पण 1 ते 2 दिवसामध्ये ते डिक्लेअर होणारच आहेत. तर टॉप 20% तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आता आपण पुढे बघूया की टॉप 20% मोजायचे कसे, की आता तुम्ही JEE ऍडमिशन घेतात किंवा तुम्हाला NIT IIT ला ऍडमिशन घ्यायचे तर आपण नेमकं टॉप 20% मोजायचं कसं. ओके, जर तुमचं 75 किंवा 65 मध्ये बसत नाहीये तर टॉप 20% नेमकं कसं मोजायचं आपण बघूया. तर बघा, यामध्ये आपल्याला 5 विषयांचं आपल्याला मोजणी आपल्याला करायची आहे. जर तुमची 6 विषयाची मार्कशीट असेल तर त्यातले फक्त 5 विषय आपल्याला घ्यायचे आहेत. जर 5 विषय असेल त्यातला एक विषय 200 मार्काचा असेल, टोटल 600 होत असेल तर त्यातला 200 मार्काच्या विषयाला 100 मार्कामध्ये कन्वर्ट करून, म्हणजे त्याला अर्ध्यामध्ये कन्वर्ट करून आपल्याला कन्सिडर करून आपल्याला अशी काउंटिंग करायची आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू शकतो की आपल्याला फिजिक्स हा विषय मोजायचा आहे. फिजिक्सला किती मार्क्स पडलेत, केमिस्ट्रीला किती मार्क्स पडलेत, मॅथ्सला किती मार्क्स पडलेत, हे 3 विषय आपल्याला टॉप 20% मोजताना एकत्र घ्यायचे आहेत. त्यानंतर एक लँग्वेज. आता बघा, बऱ्याच लोकांच्या 12वीच्या बोर्डमध्ये 2 लँग्वेज असू शकतात, त्यांची संस्कृत, पाली ही लँग्वेज असू शकते आणि सोबत इंग्लिश पण लँग्वेज असू शकते. तर बघा, यामध्ये कुठली पण एक लँग्वेज, तर यात मॅन्डेटरी नाहीये की तुम्ही इंग्लिशच घ्यावी किंवा तुमची रिस्पेक्टिव्ह लँग्वेज घ्यावी, पण लँग्वेज भाषा विषय तुमचा असणं गरजेचं आहे. जनरली इंग्लिश ही प्रत्येकाच्या बोर्डच्या 12वीच्या विषयामध्ये असते, पण त्यासोबत जर तुम्हाला एक्स्ट्रा लँग्वेज असेल आणि त्या लँग्वेजमध्ये जर जास्त मार्क्स असतील तर इथे बघा, तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स लँग्वेज तुम्हाला 2 लँग्वेज असतील तर त्यातल्या ज्या लँग्वेजमध्ये जास्त मार्क्स पडलेत, ते इंग्लिश नसली तरी चालते, ती लँग्वेज कन्सिडर करायची आहे. आणि त्यानंतर उरलेल्या विषयांपैकी एक विषय. आता आपण कल्पना करूया की 6 विषय आहेत, त्यामध्ये
3 PCM आहेत, 2 लँग्वेज आहेत आणि एक अजून आपला सब्जेक्ट आहे. तर याच्यामध्ये आता बघा PCM आपण घेतलं, एक लँग्वेज 2 लँग्वेज पैकी घेतली. आता शिल्लक काय राहतं तर एक लँग्वेज आणि एक एक्स्ट्रा सब्जेक्ट. तर उरलेल्या 2 सब्जेक्ट पैकी ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मार्क्स आहेत त्यापैकी एक सब्जेक्ट तुम्ही घ्यायचा आहे. मग ती लँग्वेज असेल किंवा उरलेला सब्जेक्ट असेल, फरक नाही पडत. अशा प्रकारे या 5 विषयांचं मोजमाप करून तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल काढायचे, म्हणजे तुमचे टोटल मार्क्स काढायचे आणि बघायचे की आपलं टॉप 20 पर्सेंटाईल मध्ये येतं का नाही. टॉप 20 पर्सेंटाईलचा कट ऑफ काय असतो तो रिस्पेक्टिव्ह बोर्ड लवकर जाहीर करतो. सीबीएसई जाहीर करतं, आयसीएसई जाहीर करतं आणि स्टेट बोर्ड जाहीर करतं. आणि काही दिवसात जेव्हा सगळ्या भारतातले रिझल्ट जाहीर झालेले असतात तेव्हा सगळे रिझल्ट आपल्याला जेईच्या वेबसाईटवर देखील दिसतात. आपल्यासाठी जास्त करून महाराष्ट्राचे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे रिझल्ट महत्वाचे आहेत. तेव्हा आपण फक्त एवढंच बघूयात की या 3 बोर्ड मधनं आपले टॉप 20 पर्सेंटाईलचे कट ऑफ काय असणार आहेत. जर तुमचं 75 आणि 65 मध्ये होत नाहीये तर तुम्ही हे टॉप 20 पर्सेंटाईलच्या क्रायटेरिया मधून पण एलिजिबल होऊ शकतात. मागच्या वर्षी असं होतं की टॉप 20 पर्सेंटाईल क्रायटेरिया 75 पेक्षा कमी होता, पण असं दरवर्षी होईल असं सांगता येत नाही. जसे की बोर्डला चांगले मार्क्स विद्यार्थ्यांना असतात तसं टॉप 20 पर्सेंटाईलचा क्रायटेरिया जास्त देखील असू शकतो. म्हणजे टॉप 20 पर्सेंटाईल कधी कधी 78, 79 देखील असू शकतात. तेव्हा तुम्हाला मग 75 आणि 65 वाल्या क्रायटेरियाने तुम्ही एलिजिबल होऊ शकतात. या दोन्हीपैकी एक क्रायटेरिया आपला फुलफिल होणं गरजेचं आहे. आय थिंक सगळ्यांना विशेषतः जेईच्या मुलांना टॉप 20 पर्सेंटाईल कसे कन्वर्ट करायचे कळलं असेल. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कळत नसेल की नेमके कसे कॅल्क्युलेट करायचे तर या व्हिडिओच्या शेवटी आम्ही आमचा नंबर डिस्प्ले करतो. त्या नंबरवर तुम्ही तुमची मार्कशीट पाठवून आमच्याकडनं तुमचा टॉप 20 पर्सेंटाईल मध्ये एलिजिबल आहे का नाही यावर्षी ते तुम्ही माहिती घेऊ शकता. बाकी जे काही पुढच्या वर्षाची एलिजिबिलिटी आहे, जे काही विद्यार्थ्यांना रिपीट करायचे त्यांसाठी काही वेगळ्या केसेस अप्लाय होतात त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करावा, ऑफिसला भेटायला यावं किंवा आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करावा आणि त्यांचे डाऊट्स क्लिअर करून घ्यावे. ओके, आय होप आतापर्यंतची माहिती आपल्याला समजलेली आहे. तर या वर्षीचे टॉप 20 पर्सेंटाईल अजून डिक्लेअर झालेले नाही. ज्यांचे निकाल आधी लागलेले त्यांचे झालेले असतील, पण स्टेट बोर्डचे अजून डिक्लेअर झालेले नाहीयेत. जसे ते येतील तसे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर आपला जो नंबर आहे 93 25 71 80 50 या नंबरवर तुम्हाला एक हाय मेसेज पाठवायचा आहे आणि ते हाय पाठवल्यानंतर तुम्हाला आमच्या मार्फत एक जे डिक्लेअर जसे टॉप 20 पर्सेंटाईल डिक्लेअर होतील तसे तुम्हाला ते आमच्यातर्फे पाठवण्यात येतील. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन केलं नाही, मग ते मेडिकलचे असेल किंवा इंजिनिअरिंगचे असेल, ते विद्यार्थी प्रत्यक्ष आपल्या ऑफिसला येऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने आपली इंजिनिअरिंग किंवा मेडिकल, फार्मसी किंवा आर्किटेक्चर या विषयांची काउन्सिलिंग करू शकतात. आय होप एलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दलचा हा व्हिडिओ सगळ्यांना समजला असेल आणि आवडला असेल. जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्कीच हा तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांपर्यंत शेअर करावा आणि मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.